श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 52-53. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय ऐकून नामधारकांचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेम अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याचे अष्टसात्विक भाव पाहून त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव उत्पन्न झालेले पाहून सिद्धमुनींना संतोष झाला. त्याचे भाव समाधी लागलेले पाहून त्यांनी त्याला हाताने कुरवाळले. त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले आणि म्हणाले, शिष्योत्तमा, भानावर ये. तू भवसागर तरून गेला आहेस, पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील. मग बाकीचे लोक कसे तरतील? तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले. तू ते एकाग्र मनाने ऐकलेस. तेच आता विस्ताराने लोकांना सांग, असे सिद्धांनी नामधारकाला परोपरीने सांगितले. तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुराया, तुम्ही संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात. तुम्ही विश्वाचा आधार आहात. श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजेच कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा. शिष्याची विनंती ऐकून आणि त्याची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून 91व्या अध्यायापर्यंतचा सारांश सांगितला. तो हा 52वा अध्याय. तसेच श्री गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताना शुचिर्भूतता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितले आहे. मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा. त्याने मोठे पुण्य लाभते. पुस्तकाला गुरु मानून त्याचे पूजन करावे. तसेच ब्राह्मणाचीही यथोपचार पूजा करावी. प्रत्येक अध्यायाची प्रत्येक ओवी रचून या ओवीरूपी रत्नांची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी अशी आहे ही गुरुचरित्राची माळ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र वाचल्यावरती मन शांत होतं. सगळे दुःख दूर झाल्याचं भास होतो आणि नंतर हळूहळू सगळे दुःख दूर होतात. सगळे संकट दूर होतात. सगळीकडे चैतन्य दिसतं. अपार शांतता. कोणताही रोग राहत नाही. कोणतेही संकट राहत नाही. गुरुचरित्राचं पठण करा. पूर्ण श्रद्धेने करा. बघा, तुमचा अनुभव सुद्धा खूप चांगला असेल. श्री स्वामी समर्थांचं नाम जप करा. श्री स्वामी समर्थाच्या चरणी लीन व्हा. श्री गुरुदेव दत्ताच्या चरणी लीन व्हा. श्री स्वामी समर्थ. 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 हा मी एक छोटासा प्रयास केलेला आहे तुमच्यापर्यंत गुरुचरित्र टप्प्याटप्प्याने पोचवण्याचा. श्री स्वामी समर्थ.